तर मी आता चालले वाड्याकडे. आम्हाला घोरक्यान कोकरायचं आहे आणि जे कांदे हळदीचे ठेवले ते सुद्धा पुरून ठेवायचे आहेत. सकाळी आम्ही गुरे चराय सोडतो, नंतर दिवसभर ही गुरं बांधलेलीच असतात गोठ्यामध्ये. हे पहा, आम्ही वाड्याकडे आता आलोय. हे बघा, इथे इथे हळद आईने उकरून नेली परवा. हे बघा, आता मी हे घोरक्यान उकरायला आलोय. तर आता पूर्ण तोडून घेणार आणि खाली खोदून घेणार. हे घोरक्यान 2 वर्षापूर्वी लावलं होतं. खैराच्या झाडाच्या बाजूलाच एकदम ते लावलंय. खोदताना कुदळाची टोक त्या कंदमुळा लागू नये याची मी काळजी घेत होते. आजूबाजूची माती सैल करून घेतली, म्हणजे ते घोरक्यान अलगद निघेल्यासाठी. बघा, हे एक कंदमुळ आहे. हे पूर्ण जमिनीत गेलंय. बघा, एवढं मोकळं केलंय तरी सुद्धा खूप खोल आहे ते. आम्हाला हा बघा केवढा खड्डा खणलाय तो. मिशन कंप्लीट झालंय. हे बघा केवढं सापडलंय ते. त्याची भाजी सुद्धा केली जाते. तोडून काढलंय आम्ही, खूप खोल गेलेलं त्याच्यामुळे. हे बघा, ही त्याची छोटे छोटे आहेत आणि आतमधला भाग हा असं तोडून काढलेला आम्ही. हे बघा किती उंच आहे, खोल जमिनीत जाते हे. इथे बाबा बघा कुंपण करतायत. एवढे कुंपण ते करत आलेत. पहा, इथे आम्ही कांदे, हळदीचे कांदे ठेवलेत, ते आता इथे पुरणार आहोत मी. मोकळ्या हवेचा आनंद घेते मी इथे. ही गोवरे आहे ते आता माचावरती ठेवले. हळदीची जी आम्ही कांडी ठेवलेत ती पुरण्यासाठी ते आई खड्डा खणतायत. ह्यामध्ये आम्ही पूर्ण ते हळदीचे कांदे वगैरे आम्ही ते टाकून घेणार. त्या खड्ड्यामध्ये आम्ही भुरी टाकले, म्हणजे राखाडी. हे पहा, त्या खड्ड्यामध्ये आम्ही हळदीची जी कांडी होती, खालचे जे कांदे ते टाकून घेतलेत आणि ते पूर्ण पुरून घेणार आहे मावरती माती टाकून. पूर्ण हळदीची कांडी पुढच्या वर्षासाठी ते आम्ही टाकून घेतोय. ते मी मध्ये मध्ये आईंना सुद्धा मदत करत होते, नाहीतर तुम्हाला वाटेल की फक्त आईच काम करतायत. मोबाईल कोण पकडायला नसल्यामुळं मीच पकडत होते आणि आईंना म्हटलं तुम्ही हे काम करून घ्या. हळद पण पुरून झाले आणि घोरक्यान पण उकरून झालंय. तर आम्ही आता घरी चाललोय. बाबा हे आता पूर्ण गुरांना पाणी वगैरे पाजूनच संध्याकाळी 6 वाजता घरी येतील. आता आम्ही चाललोय बघा फुलावरा पाण्यामध्ये सोडायला. तिकडे आमची विहीर सुद्धा तुम्हाला दाखवतो कुठे आहे ती. ते बघा कुठून वाट आहे ते. इथून आम्ही आता चाललोय. इथून बापरे, ई कोळी. बापरे, किती पातेरा पडलाय. पातेऱ्यामध्ये कोण असला तर काय दिसणार. छोटीशी वाट आहे एकदम. आहे या. इथून आम्ही पहिले विहिरीवरती जायचो. विहिरीवरचं पाणी मी लग्नानंतर 6 महिने विहिरीचं पाणी भरलं आहे. या दाखवते विहीर. आता वाट आहे की नाही काय माहीत, कारण सर्वांच्या घरी पूर्ण बोरवेल आहे, त्याच्यामुळे पाण्यावर विहिरीवरती तरी कोण येत नाही. पूर्ण जंगलच आहे. कोण रे. या बघा पायऱ्या. या पायऱ्यांवरून आम्ही पाणी नेलं आहे आणि आता वाट शोधायला लागते. हे बघा विहीर आमची. कुठे आम्ही आलो बघा. या पायऱ्याने आम्ही पाणीच भरलं आहे आणि आता घरी पाणी आलं आहे, त्यामुळे डोक्यावरती घ्यायला. हे बघा ही आमची विहीर. हे कांड्याने पाणी काढायचं. पाणी तसं स्वच्छ आहे, पण कोण प्यायला नेत नाही. पूर्ण गाऊत झालंय. कोण विहिरीवरती येत नाही काय. आई एक काढा. मोबाईल जायचा पाण्यामध्ये. स्वच्छ पाणी बघ किती स्वच्छ आहे. आता हल्लं म्हणून पाणी काढ. गौरीचं पूजन केलं जातं पाणवट्यावरती.
इथे खाली नदी आहे, तिथे आता विसर्जन करतो आम्ही फुलांचं. उतरायला कसं आहे ते तर जास्त लोकांचा वर्दळ नसते, त्याच्यामुळे सगळे पातेर आणि स्वच्छता नाही आहे. ही बघा नदीला थोडं थोडं पाणी आहे. ही नदी नाही आहे, हा छोटा ओढा आहे, त्याला पर्यासुद्धा म्हणतात. पाणी पण स्वच्छच आहे. लोक धुवाय अजून येतात काय? बारीक बारीक मासे आहेत. पक्ष्यांचा चिवचिवाट आहे. इकडे पूर्ण जंगल. पावसाळ्यामध्ये इथे आम्ही कपडे धुण्यासाठी येतो. चिकनखडे, पूर्ण चिकनखडे लागलेत. विहिरींची अवस्था तर अशी झाली प्रत्येक गावात. प्रत्येकाच्या घरी आता नळ आल्यामुळे विहिरीवरती कोण जात नाही. आई तुम्ही किती वर्ष पाणी मिळत आहे विहिरीचं? एवढा चढलो तेव्हा हांडे घेऊन डोक्यावरती, आणि आताच रिकामं चढवत नाहीये. म्हणतात एवढी वर्ष पाणी नेलं आणि आता काठी घेऊन यावं लागतंय. काम लागलंय. आता हे सर्व चिकनखडे लागलेत ते काढून घ्यायचे. मला तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. घोरक्यानाला तुमच्या भाषेत काय म्हणतात तेही सांगा. हे एक कंदमुळंच आहे, त्याच्यामुळे आता तुमच्या गावाला काय काय म्हणतात ते माहीत नाही. आता नदीला नदी खरं तर नाही आहे, ती एक पर्यायच आहे छोटा. नदी आमची दुसरीकडे आहे, तिथे लोक कपडे धुवायला वगैरे जातात. विहिरीवरती शक्यतो नाही लोक कोण जात. तुमची विहीर आणि नदी कशी वाटली ते मला नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.